गोष्ट आहे? नमस्कार, मी अमोल विद्या मुरलीधर आले, ठाणे पूर्व इथे रहिवासी आहे. आमच्या इथे एक पवित्र स्थान आहे, श्री स्वामी समर्थ मठ. म्हणजे ते एक दुर्गम विभागात जरी असलं तरी त्याचं खूप महत्वाचं स्थान आहे. त्याचे अनुभव वेगळ्या वेगळ्या लोकांना आले इथे त्याला. पण इथे घोडबंदरवरनं किंवा विरारवरनं किंवा डहाणवरनं पण येणारी लोक इथे आहेत. माझा स्वतःचा वैयक्तिक जर अनुभव मी जर सांगितला तर मी स्वतः इंजिनियर आहे. मी इंजिनिअरिंग करण्याच्या आधी डिप्लोमा जेव्हा केला तेव्हा डिप्लोमा केल्यानंतर मी इथे दररोज 4-4:30 वाजता येऊन दत्ताची पारायण केलेली, दिगंबराची पारायण केलेली होती. आणि त्याचे अनुभव म्हणजे मला ना एखादा विषय जर कठीण गेलेला होता तर तो कठीण गेल्यानंतर मला धाकधूक असायची की बाबा हा विषयात मी पास होईल की नाही. पण इथले जे स्वामी समर्थ आहेत, हे जागृत स्वामी, त्यांनी ना मला त्याच्यातनं वरती काढून मी थ्रू आउट 3 वर्ष फर्स्ट क्लास मध्ये पास झालो. आणि मला दुसऱ्या वर्षाला डायरेक्ट सेकंड इयरला इंजिनिअरिंगला ही ऍडमिशन मिळाली. त्याच्यानंतर डिप्लोमा नंतर मला चांगली जॉब मिळाला. पण मी डिग्री मध्ये गेलो म्हणून डिग्रीसाठी मी अप्लाय झाल्यानंतर डिग्री नंतरही मला जॉब मिळाला स्वामींच्या कृपेमुळे. एवढं जागृत देवस्थान आहे. त्याच्यानंतर मी MMS म्हणजे MMS ऑपरेशन्स मध्ये गेलो SIS कॉलेज मधनं. मी तिथेही मला माझा रिझल्ट लागण्याच्या आधी जॉब झाला. ही सगळी स्वामींची कृपा आहे हे मी मानतो. हे एवढं जागृत देवस्थान ठाणे पूर्व मध्ये आहे आणि ह्या सर्वांनी लाभ घ्यावा ही माझी मनापासून इच्छा आहे. स्वामी परीक्षा घेतात हे तुम्ही म्हणतात सगळेजण, स्वामी परीक्षा घेतात पण स्वामी तुम्हाला हवं ते सगळं देतात.